सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर ज्या सत्ताधारी पक्षाच्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिका संशयास्पद होत्या। काही सत्ताधारी पक्षाच्या एका पुढाऱ्यांनी तो पुतळा पाडला आणि दंगल घडवण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारचं भूमिका दाखवलं। त्याचप्रमाणे काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी वाऱ्यामुळे पुतळा पडला अशा प्रकारच्या घोषणा केल्या। माजी खासदारांनी पण तो पुतळा वैभव नायकांनी पाडला अशा प्रकारची टीका केली। पण हा जरी पुतळा पाडला, सर्व काही केलं असं तर पुतळा हा चुकीमुळे पडला हे पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे। आणि कालच्या पोलिसांनी तक्रार दाखवल्यानंतर जयदीप आपटे जो फरार होता तो कोणतरी बीजेपीच्याच कार्यालयात बीजेपीच्याच माणसांकडे लपून बसला होता हे आता सिद्ध झालंय। काल आलेले वकील हे बीजेपीचे कार्यकर्ते असलेले ठाण्यामधले ते गणेश सोनी होते। दुसरे राणे समर्थक आणि राणेंचे जवळचे कार्यकर्ते राजेश परुळेकर, ॲडव्होकेट राजेश परुळेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा वकील सेलचे अध्यक्ष। म्हणजे या आपटेना वाचवण्याकरता बीजेपी वकील देत आहे, भारतीय जनता पक्ष वकील देत आहे। याचा अर्थ जनतेने समजून जावा की हे कुठेतरी दडपण्याचा प्रयत्न करताय। वकील एक भूमिका, वकील पण तीच भूमिका करतायत। काल त्यांची स्टेटमेंट मी ऐकली की वाऱ्याने पडला, पण वाऱ्याने पडल्यानंतर तिकडचे नागरिक म्हणतात एकही आमचा नारळ पडला नाही, पण पुतळा मात्र पडू शकतो। पुतळा कमकुवत होता सांगितलं नाही, इव्हन नितीन गडकरींनी पण तो सांगितला की तो स्टील सारखा पुतळा बनवायला हवा होता। ते पुतळा न बनवता ती बाजू न करता आज हे सर्वजण एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात। आणि त्याचमुळे परवाच्या मोर्चाच्या वेळी राणे भडकले आणि राणेंनी जी काय वक्तव्य केली ती वक्तव्य सर्वांसमोर आलेली आहे। आज खऱ्या अर्थाने हे सर्व घडत असताना वेगवेगळ्या भागामध्ये राज्यामध्ये फिरत असलेले या मतदारसंघाचे नितेश राणे स्वतःला हिंदूंचे गब्बर समजतात। ते हिंदूंचे गब्बर ज्या सर्व सभेला आम्ही हिंदू आराध्य दैवत ज्याला आम्ही म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचं का बोलू शकले नाही, कारण त्यांचा फोटो त्या आपटेंबरोबर आप्पासाहेब पटवर्धनांच्या फोटोसोबत काही फोटो व्हायरल झालेले आहेत। त्यामुळेच जयदीप आपटेबद्दल कुठे बोललं जात नाही। म्हणून नितेश राणे स्वतः हिंदूंचा गब्बर म्हणून ज्या ठिकाणी बनवून घेतात ते जिल्ह्यातल्या प्रकरणात लक्ष देत नाहीत, पण राज्यातल्या अन्य ठिकाणच्या प्रकरणात लक्ष देतात। ही खरी शोकांतिका आहे आणि ही खरी मेक आहे। कारण अशा प्रकारचं बाहेर जाऊन बोलायचं आणि मग जिल्ह्यातल्या असलेल्या ज्या शिवाजी महाराजांवरती राजकारण करतो त्या शिवाजी महाराजांबद्दल आपण शब्द एकही काढायचा नाही किंवा त्या पुतळा पडल्यानंतर त्याच्यावर कोणताही विरोध करायचा नाही। हीच खरी त्यांची ओळख दिसते आहे। आणि त्यामुळेच या पुतळ्याच्या आणि सर्व ह्याच्या पाठीमागे जरी पंतप्रधान मोदींनी माफी मागितली असली तरी इकडचे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे लोक माफी मागत नाही। म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी माफी मागितली नाही, पालकमंत्र्यांनी माफी मागितली नाही किंवा कोणत्याही इकडच्या लोकप्रतिनिधींनी माजी खासदारांनी माफी मागितली नाही। नारायण राणे या आपटेच्या पाठीमागे